नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासात आपण लॉज ऑफ मोशन या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठात आपल्याला मोशन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन या घटकांचा अभ्यास करायचा आहे। आपला पहिला टॉपिक आहे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट। आता एखाद्या वस्तूची गती म्हणजे काय? The motion of an object can be defined as change in the position of an object with respect to its surrounding in the given interval of time। म्हणजे जर एखादी वस्तू तिची जागा एका विशिष्ट वेळेत बदलत असेल तर त्या वेळेत ती वस्तू गतिमान होती किंवा मोशनमध्ये होती असं आपण म्हणू शकतो। आता फॉर एक्झाम्पल, जर समजा ह्या विद्यार्थ्याने त्याची तो आधी ए पोझिशनवर आहे आणि इथून त्यांनी त्याची जागा बदलवली आणि तो बी पोझिशनपर्यंत गेला, तर या ठिकाणी एवढ्या वेळेत म्हणजे ए पासून बी पर्यंत जाईपर्यंत हा विद्यार्थी मोशनमध्ये होता। हा विद्यार्थी जर एक ठिकाणावर थांबलेला राहिला असला किंवा आता तो बी वर येऊन थांबलाय तर याला आपण म्हणतो रेस्ट पोझिशन। म्हणजे जेव्हा एखादी वस्तू मोशनमध्ये नसते, जर ती वस्तू तिची जागा बदलत नसेल तर त्याला आपण रेस्ट स्टेट ऑफ मोशन असे म्हणतो। नाउ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट। आता रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय? तर बघा, ह्या उदाहरणात तुम्हाला लक्षात येईल, समजा तुम्ही एखाद्या बसमध्ये बसून जात आहात। बस जरी मूव्ह करत असली तर रोडावरील जी झाडं आहेत ती त्याच जागेवर असतात, परंतु बसमधून किंवा कोणत्याही व्हेकलमधून बघताना तुम्हाला ती झाडं मूव्ह करताना दिसतील। म्हणजेच जरी ते झाडं एका जागेवर असले तरी तुमची बस चालत असल्यामुळे तुम्हाला ते झाडं मागे जाताना दिसतात। यालाच आपण म्हणू शकतो की बस म्हणजे तुम्ही आणि ती झाडं रिलेटिव्ह मोशनमध्ये आहेत। जरी ती झाडं जागेवर असली तरी ती तुम्हाला मुवमेंटमध्ये दिसत आहेत। आता बघा, जरी ती बस मूव्ह करते तर या बसमधील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर एकमेकांकडे पाहिलं किंवा जर बस मूव्ह करते तर ते विद्यार्थी मोशनमध्ये आहेतच, पण जर त्या विद्यार्थ्यांनी एकमेकांकडे पाहिलं तर त्या एकमेकांच्या मानाने ती जागा बदलवत नाहीयेत। म्हणजे ते एकमेकांपासून सारख्या अंतरावर आहेत आणि त्यांची जागा बदलत नाहीये। तर आपण म्हणू शकतो की बस जरी चालत असली आणि विद्यार्थी जरी सराउंडिंगच्या मानाने म्हणजे परिसराच्या मानाने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असले तरी सुद्धा ते विद्यार्थी एकमेकांसाठी रेस्ट पोझिशनमध्ये आहेत। म्हणजे ते एकमेकांपासून जागा बदलवत नाहीयेत, म्हणून ते रिलेटिव्हली एकमेकांमध्ये मोशनमध्ये नाहीयेत। सराउंडिंगच्या मानाने ते मोशनमध्ये आहेत पण एकमेकांसाठी ते मोशनमध्ये नाहीये। आणि तसं आपण झाडांचं म्हटलं की झाडं जरी एका जागेवर थांबलेली असली तरी बसच्या मानाने ती झाडं त्यांची जागा बदलवत आहेत। म्हणजे बसच्या मानाने ती झाडं बसपासून दूर जात आहेत जशी बस सरकते, तर त्याला आपण म्हणू शकतो की बस आणि झाडं किंवा ते बसमधील विद्यार्थी आणि झाडं ही रिलेटिव्ह मोशनमध्ये आहेत। आता नेक्स्ट टॉपिक आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट। आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? समजा तुमच्या वर्गातील एखादा विद्यार्थी ए या पॉइंटवरून निघाला आणि बी पॉइंटपर्यंत गेला, किंवा समजा शाळेतून निघाल्यानंतर तो घरी गेला। आता घरी जाण्यासाठी त्याने ज्या रस्त्याचा वापर केला किंवा ज्या पाथला त्याने फॉलो केलं त्या पाथची लेंथ म्हणजे डिस्टन्स। म्हणजे समजा या ठिकाणी स्कूल होती आणि ह्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं होम म्हणजे घर होतं, तर स्कूल पासून घरापर्यंत जाताना त्याने ज्या रस्त्याचा वापर केला त्या रस्त्याचं अंतर किंवा त्या रस्त्याची लेंथ म्हणजे डिस्टन्स। आणि स्कूल पासून तर घरापर्यंत जर आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली म्हणजे त्याची इनिशियल पोझिशन, ही त्याची इनिशियल पोझिशन होती आणि ही त्याची फायनल पोझिशन। आता इनिशियल आणि फायनल पोझिशन मध्ये जर तुम्ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर ते जे अंतर आहे स्ट्रेट लाईनचं अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट। म्हणजेच जो तुम्ही ऍक्च्युअल पाथ फॉलो करतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना, द ऍक्च्युअल पाथ यू फॉलो, द लेंथ ऑफ दॅट पाथ इज कॉल्ड ॲज डिस्टन्स। अँड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन, म्हणजे इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं जे शॉर्ट डिस्टन्स आहे म्हणजे एक स्ट्रेट लाईन डिस्टन्स, त्यालाच तुम्ही म्हणतात डिस्प्लेसमेंट। नाउ लेट अस सी एन एक्झाम्पल ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट। म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आपण उदाहरणाच्या स्वरूपात समजून घेऊया। नाउ कन्सिडर इफ अ कार मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी अँड कम्स बॅक फ्रॉम पॉइंट बी टू पॉइंट ए, व्हॉट इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट? म्हणजे समजा जर ह्या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत एक कार मूव्ह करत गेली आणि बी पासून लगेच
ए पर्यंत रिटर्न आली, तर ह्या केसमध्ये त्या कारचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती. म्हणजे आता या ठिकाणी बघा, कारची इनिशियल पोझिशन म्हणजे सुरुवातीची पोझिशन ए, त्यानंतर कार बी पर्यंत गेली आणि बी पर्यंत जाऊन लगेच न थांबता ए पर्यंत रिटर्न आली. म्हणजेच कारची इनिशियल आणि फायनल पोझिशन एकच आहे. परंतु ह्या केसमध्ये तिने जो ऍक्च्युअल पाथ फॉलो केला ए पासून बी पर्यंत आणि बी पासून लगेच ए पर्यंत, ह्या केसमध्ये ए टू बी एवढा अंतर 300 मीटर आणि परत बी टू ए अंतर परत 300 मीटर. म्हणजे ह्या पूर्ण मोशन मध्ये त्याने त्या कारने टोटल कव्हर केलेलं डिस्टन्स ए टू बी प्लस बी टू ए म्हणजेच 300 मीटर प्लस 300 मीटर असं ह्या कारने टोटल 600 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार विल बी 600 मीटर. परंतु आता जर डिस्प्लेसमेंट बघायचं म्हटलं तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं शॉर्टेज डिस्टन्स. तर ह्या ठिकाणी कार इनिशियली ए पोझिशनला होती आणि फायनली येऊन पण ए पोझिशनला थांबली. जर इनिशियल आणि फायनल पोझिशन एकच असली तर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट हे 0 असतं. जरी त्याचं डिस्टन्स काही असेल तर इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स म्हणजे ए पासून ए पर्यंतचं डिस्टन्स किती, 0. म्हणून ह्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. आता नेक्स्ट टॉपिक आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी. आता बघा, स्पीड आणि व्हेलॉसिटी लक्षात घेण्याच्या अगोदर स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय ते आपण लक्षात घेऊ. आता स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जिला फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूड असते. आता मॅग्नेट्यूड म्हणजे काय, जेव्हा एखादी क्वांटिटी फक्त नंबरच्या स्वरूपात दाखवली जाते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या वस्तूचं वजन असेल किंवा डिस्टन्स असेल, टाइम असेल, स्पीड असेल, एरिया असेल, ह्या गोष्टींना दिशा नसते. आपण कधीच असं सांगत नाही की किती वाजले, तो उत्तरेच्या दिशेने 1 वाजला किंवा राईट साईडला 9 वाजले, असं आपण कधीच म्हणू शकत नाही. आपण टाइम सांगताना फक्त आणि फक्त नंबर सांगतो. तो नंबर म्हणजेच काय, मॅग्नेट्यूड. आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, अशी क्वांटिटी ज्याला मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन असते. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या वस्तूला बॉक्सला लोटत आहात, तर लोटताना तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय करताय. तो अप्लाय केलेल्या फोर्सला काहीतरी डायरेक्शन असेल. एकतर तुम्ही तिला पुढे लोटणार, मागे लोटणार, लेफ्ट राईट कुठेतरी सरकवणार फोर्स अप्लाय करून, तर त्या फोर्सला काहीतरी डायरेक्शन असते. तर त्या फोर्सची टोटल अमाऊंट म्हणजे किती फोर्स अप्लाय केला तो नंबर म्हणजे मॅग्नेट्यूड आणि त्याची जी दिशा असेल तीच म्हणजे डायरेक्शन. लक्षात ठेवायचं की स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्नेट्यूड असते आणि वेक्टर क्वांटिटीला फक्त डायरेक्शन असते. तर या ठिकाणी जी स्पीड ही क्वांटिटी आहे ती एक स्केलर क्वांटिटी आहे. स्पीडला डायरेक्शन नसते. जेव्हा तुम्ही एखादी गाडी किंवा व्हेकल चालवतात तेव्हा त्याच्या स्पीडोमीटरवर जे दाखवलं जातं 60 km/h, 80 km/h, ते स्पीड आहे, त्याला डायरेक्शन नाही. तुमची गाडी कोणत्याही दिशेने गेली तरी ते स्पीडचं मीटर फक्त स्पीड, जो नंबर कमी जास्त झाला तेवढंच दाखवेल, डायरेक्शन दाखवणार नाही. मग आता स्पीड म्हणजे काय, स्पीड इज डिफाईन्ड ॲज डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाइम. म्हणजे युनिट टाइम मध्ये एखाद्या ऑब्जेक्टने किंवा व्हेकलने किंवा व्यक्तीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याचा रेशो म्हणजे स्पीड. त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी इज डिफाईन्ड ॲज डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. म्हणजे एखाद्या वस्तूने केलेलं डिस्प्लेसमेंट आणि त्यासाठी लागलेला टाइम यांचा रेशो म्हणजे व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचं युनिट सुद्धा आहे मीटर पर सेकंड. आणि लक्षात ठेवा, स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये फक्त एवढाच फरक आहे की स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे याला फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूड आहे. याला तुम्ही फक्त एक नंबर आणि युनिटच्या स्वरूपात दर्शवू शकतात. आणि व्हेलॉसिटी ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे व्हेलॉसिटीला दर्शवण्यासाठी तुम्हाला मॅग्नेट्यूड आणि त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन या दोघं क्वांटिटी लागतील. आणि तेव्हा तुम्ही मीटर पर सेकंड हे युनिट वापरून व्हेलॉसिटीला डिफाईन करू शकता. आता बघा, उदाहरणाच्या स्वरूपात आपण लक्षात घेऊ की व्हेलॉसिटी आणि स्पीड कसं काढायचं. आता या ठिकाणी समजा ह्या विद्यार्थ्याने एका जागेवरून तो दुसऱ्या जागेवर गेला,
तर तिथं जाण्यासाठी त्याने जो पाथ फॉलो केला तो समजा ए पासून बी पर्यंत आणि बी पासून सी पर्यंत. ह्या टोटल पाथ मध्ये त्याने जे डिस्टन्स कव्हर केलं ते डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ, म्हणजे ए पासून बी पर्यंत आणि बी पासून सी पर्यंत हे झालं त्याचे ऍक्च्युअल डिस्टन्स. आणि त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल पोझिशन ए आणि फायनल पोझिशन सी यांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, म्हणजे यांच्यात जर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर हे स्ट्रेट लाईनचं जे काही लेंथ असेल ती म्हणजेच त्याचं डिस्प्लेसमेंट. आता लक्षात घ्या, समजा या उदाहरणात त्या विद्यार्थ्याला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 400 मीटर डिस्टन्स कव्हर केलं आणि 2 मिनिट लागले. तर ए टू बी ह्या मोशन मध्ये त्याचा जर आपल्याला स्पीड काढायचा असेल तर स्पीड म्हणजेच काय, डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स किती, 400 मीटर, म्हणून 400 अपॉन टाइम किती, 2 मिनिट म्हणजे 2 मिनिट इज इक्वल टू, जर आपण डिवाइड केलं आपल्याला उत्तर भेटेल 200 मीटर पर मिनिट. म्हणजे ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किंवा जाताना त्या विद्यार्थ्याचा स्पीड हा 200 मीटर पर मिनिट एवढा होता. तसाच जर त्या विद्यार्थ्याचा स्पीड बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी काढायचा असेल तर फ्रॉम बी टू सी स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स किती, 300 मीटर अपॉन टोटल टाइम रिक्वायर्ड इज इक्वल टू 1 मिनिट. म्हणजे बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी 1 मिनिट लागला आणि टोटल डिस्टन्स कव्हर केलं 300 मीटर. म्हणून या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा स्पीड झाला 300 मीटर पर मिनिट. ठीक आहे. आता जर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं टोटल डिस्प्लेसमेंट किंवा समजा त्याची व्हेलॉसिटी काढायची असेल तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे त्या विद्यार्थ्याला ए पासून सी पर्यंत डिस्प्लेस होण्यासाठी लागलेला टाइम म्हणजेच यांचा रेशो म्हणजे काय, व्हेलॉसिटी. माझा व्हेलॉसिटी काढण्यासाठी ए टू सी हे डिस्टन्स किती दिलेलं आहे किंवा डिस्प्लेसमेंट किती आहे, 500 मीटर. 500 अपॉन ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी टोटल लागलेला टाइम किती, टोटल एवढं अंतर कव्हर करण्यासाठी लागलेले 2 मिनिटं अधिक बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी लागलेले 1 मिनिट, म्हणून टोटल लागलेला टाइम 3 मिनिट्स which will be equal to 500 upon 3 meter per minute. You can solve this further. Okay, so roughly the velocity will be 500 upon 3 meter per minute. हो, तुम्हाला हे लक्षात आलं असेल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही डिस्टन्स म्हणजे जेव्हा तुम्ही स्पीड काढणार तेव्हा तुम्हाला डिस्टन्स आणि टाइमचा रेशो घ्यायचा आहे, आणि जेव्हा तुम्ही व्हेलॉसिटी काढणार तेव्हा तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा रेशो घ्यायचा आहे. कधीही लक्षात ठेवायचं, व्हेलॉसिटी आणि स्पीड यांची किंमत नेहमीच सारखी असेल असं नाही. जर एखादी ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते, म्हणजे समजा पी पॉइंट पासून क्यू पर्यंत एखाद्या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलं आणि पी पासून गेल्यानंतर ती क्यूला थांबली, तर ह्या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आहे, म्हणून तुमचा स्पीड आणि व्हेलॉसिटी पण सारखी राहील. पण दरवेळेस स्पीड आणि व्हेलॉसिटीची किंमत सारखी राहील असे नाही. आता इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. हे बघा, लक्षात ठेवा की व्हेलॉसिटीची किंमत मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघांवर डिपेंड करते, आणि व्हेलॉसिटीची मॅग्नेट्यूड म्हणजेच स्पीड, म्हणजे जी स्पीडची किंमत असेल तीच तुमची व्हेलॉसिटीची मॅग्नेट्यूड राहणार आहे. परंतु जर डायरेक्शन बदलली तरी सुद्धा व्हेलॉसिटी बदलते. मग आता व्हेलॉसिटी बदलायची कारण कोणकोणती ती आपण पाहूया. मग यात बघा, व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे जर स्पीड किंवा डायरेक्शन काही बदललं तरी व्हेलॉसिटी बदलेल. आता फर्स्ट केस, चेंजिंग स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे तुम्ही जर एका रोडाने ट्रॅव्हल करत आहात आणि ट्रॅव्हल करताना किंवा जाताना तुम्ही तुमच्या गाडीचा स्पीड बदलवला आणि डायरेक्शन सेम ठेवली, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करताय, तुम्ही डायरेक्शन बदलवली नाही. पण जर स्पीड बदलवला तर व्हेलॉसिटीची मॅग्नेट्यूड बदलेल, कारण की स्पीडची मॅग्नेट्यूड आणि व्हेलॉसिटीची मॅग्नेट्यूड सेम असते. म्हणून त्या केसमध्ये तेवढ्या वेळेसाठी स्पीडची व्हेलॉसिटीची मॅग्नेट्यूड चेंज होईल. दुसरी केस, जर आपण डायरेक्शन चेंज केली आणि स्पीड सेम ठेवला, चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. म्हणजे
एकाच स्पीडने ट्रॅव्हल करताना तुम्ही समजा टर्निंग केली, म्हणजे एखाद्या रोडवर टर्न घेतला, तर टर्न घेताना तुमच्या व्हेकलची डायरेक्शन बदलते आहे, जरी तुम्ही स्पीड बदलवला नाही तरी. म्हणजे स्पीड कॉन्स्टंट ठेवून जर तुम्ही डायरेक्शन बदलवली तरी त्या वेलॉसिटीची डायरेक्शन बदलते. आणि नुसती मॅग्नेट्यूड किंवा डायरेक्शन जरी बदलली तरी वेलॉसिटी बदलते. आणि थर्ड केस आहे चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे तुम्ही स्पीडही कमी केला आणि समजा डायरेक्शन पण बदलवली, किंवा स्पीड वाढवला आणि डायरेक्शन पण बदलवली, तर ह्या केसमध्ये तुम्ही वेलॉसिटीची मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघं चेंज करत आहात. लक्षात ठेवा, जर स्पीड चेंज झाला तर वेलॉसिटीची मॅग्नेट्यूड चेंज होते, जर डायरेक्शन चेंज झाली तर वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते, आणि स्पीड आणि डायरेक्शन दोघं चेंज झाले तर वेलॉसिटीची मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघं चेंज होतात. होप तुम्हाला हे टॉपिक लक्षात आले असतील. बाकीचे टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.